सर नमस्कार. नमस्कार जी, तर बोला. मागच्याच आठवड्यात आपल्याला तुम्हाला 2 पुरस्कार मिळाले, वा. महाराष्ट्र भूषण आणि व्हॉइस ऑफ मीडिया. ती हो. बातमी आम्ही वाचली आहे पेपरला. हो. तर त्याबद्दल आपलं तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि माझा प्रश्न असा आहे की हा. सर, लिंगाची साईज छोटी असेल तर त्याचा तृप्ती किंवा ऑर्गॅझम मिळण्यावर काही परिणाम होतो का? पहा, ऑर्गॅझम ही कल्पना आपल्या भगिनींना माहीत आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. का? तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो. मी खूप जणांना जेव्हा ओपीडीमध्ये हिस्ट्रीमध्ये विचारतो ना, की तुम्हाला ऑर्गॅझम होतं का? किंवा तृप्ती मिळते का? आनंद मिळते का? ते म्हणे, "सर ती फार गोष्ट लांब राहिली" म्हणे. म्हणजे 50% ऑर्गॅझम लोकांना म्हणजे हे माहिती माहीत काय नाही. हेच बऱ्याच पण जणांना माहिती नाहीये. ह्या बोलल्या, येस. त्याबद्दल काहीतरी याचं एज्युकेशन आपल्या सर्व भगिनींना होईल असं मला वाटतं. आणि ते का झालंय तेही तुम्हाला सांगते, की हो. ह्या आपल्या शोच्या माध्यमातनं नक्कीच, नक्कीच. त्यानंतर सर्च करतात, रिसर्च करतात, काय डेफिनेटली, ऑर्गॅझम, डेफिनेटली. आणखी काय-काय या. गोष्टी. नक्कीच आणि आणि त्याच्यामुळे तुमचं हां. खूप-खूप कौतुक अरे, आहे. थँक यू. त्याचं उत्तर देऊया आहे येस, ना. नक्कीच. वेदर साइज मॅटर्स. हे बघा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. निसर्गाने बनवताना कुणी जाड असेल, कुणी उंच असेल, कुणी आणखी काही शेपमध्ये, वजनामध्ये असेल, पण तृप्ती मिळणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे, स्त्री असो, पुरुष असो. काही कारणामुळे पार्टनरच्या अंगाचा लहान आकार असेल, म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशनमध्ये 3.5 इंचापेक्षा लहान जर आफ्टर कट होता त्या ठिकाणी येत असेल, काही क्वायटल अलाइनमेंट टेक्निक असतात, ज्याचा वापर करून त्या ठिकाणी क्लायटोरिस म्हणा किंवा अंतरंगाचा भाग जो असतो, ज्या ठिकाणी जी पॉइंट असतो, पोझिशन चेंज करून त्या ठिकाणी आपण डेफिनेटली त्याला फ्रिक्शन देऊन ऑर्गॅझम किंवा तृप्ती किंवा आनंद देता येतो. पण काही जणांना त्यामध्ये साईज कमी वाटत असेल, तर खूप चांगल्या प्रकारच्या हार्मोनल थेरपी आहेत आणि गरज पडल्यास पी-शॉट किंवा स्कॅफोल्डिंग किंवा इम्प्लांट करून देखील त्याला आपल्याला ओके करता येतं. म्हणून प्रत्येकाला कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाही.